नमस्कार. सर्वांचे सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये महात्मा गांधी यांच्यावर भाषण पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. महात्मा गांधी. खेड्याकडे चला हा मूलमंत्र स्वच्छतेचा दिला संदेश. खेड्याकडे चला हा मूलमंत्र आणि स्वच्छतेचा दिला संदेश. इंग्रज सत्तेला झुगारून दिला चले जावचा आदेश. इंग्रज सत्तेला झुगारून दिला चले जावचा आदेश. असे हे मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या ठिकाणी झाला. त्यांचे वडील राजकोट येथे दिवाण होते व त्यांची आई एक धार्मिक स्त्री होत्या. स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन आणि देशाला स्वतंत्र करण्यात भाग घेतल्यामुळे त्यांना राष्ट्रपिता असे म्हणतात. हे नाव त्यांना सर्वप्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिले. महात्मा गांधी मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यावर ते इंग्लंडला गेले होते, जिथे त्यांनी न्यायशास्त्राचा अभ्यास केला. नंतर त्यांनी ॲडव्होकेट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. नंतर बॅरिस्टर म्हणून ते भारतात परतले आणि मग मुंबईत वकील म्हणून ते काम करू लागले. महात्मा गांधी यांना त्यांच्या एका भारतीय मित्राने कायदेशीर सल्ला घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेमध्ये बोलावले. इथूनच त्यांची राजकीय जीवनाची सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेमध्ये गेल्यावर त्यांना एक विचित्र प्रकार अनुभवायला मिळाला. त्यांनी बघितले की कशा प्रकारे भारतीयांशी तिथे भेदभाव केला जात आहे. एकदा गांधीजींना स्वतः एका ब्रिटिश गोऱ्या वर्णाच्या माणसाने ट्रेनमधून बाहेर काढले होते, कारण गांधीजी त्या ट्रेनमध्ये प्रथम श्रेणीतून प्रवास करत होते. त्या काळात फक्त गोरे माणसंच फर्स्ट क्लासमधून प्रवास करणं आपला हक्क समजायचे. गांधीजींनी या घडलेल्या गोष्टीवरून प्रतिज्ञा घेतली की ते काळे आणि भारतीय लोकांसाठी लढतील. त्यांनी तिथे राहणाऱ्या भारतीयांच्या जीवनासाठी सुधार केले. त्यासाठी त्यांनी काही चळवळी केल्या. दक्षिण आफ्रिकेमध्ये चळवळीच्या दरम्यान त्यांना सत्य आणि अहिंसा याचे महत्त्व समजले. भारतात परत आल्यावर त्यांना तशीच परिस्थिती दिसली जशी त्यांना दक्षिण आफ्रिकेमध्ये दिसली होती. 1920 मध्ये त्यांनी नागरी अवज्ञा चळवळ सुरू केली आणि ब्रिटिशांना आव्हान दिले. 1921 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे त्यांनी नेतृत्व स्वीकारून गांधींनी गरिबी कमी करणे, महिलांचे अधिकार वाढवणे, धार्मिक आणि वांशिक सौहार्द निर्माण करणे, अस्पृश्यता समाप्त करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य प्राप्त करणे यासाठी देशव्यापी मोहिमांचे त्यांनी नेतृत्व केले. 1930 मध्ये असहकार चळवळीची स्थापना केली आणि 1942 मध्ये त्यांनी ब्रिटिशांना भारत सोडून जाण्यास सांगितले. स्वातंत्र्याच्या चळवळीत ते अनेक वेळा तुरुंगात देखील गेले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि 1947 मध्ये आपला भारत देश स्वतंत्र झाला. आणि त्यांच्या आवडीचे भजन होते, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मति दे भगवान. ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मति दे भगवान.
हे भजन त्यांना खूप आवडायचे. दुर्दैवाने नथुराम गोडसे नावाच्या व्यक्तीने 30 जानेवारी 1948 रोजी ते संध्याकाळच्या वेळी प्रार्थनेसाठी जात असताना महात्मा गांधी यांची गोळ्या घालून त्याने हत्या केली. शेवटी त्यांच्या मुखातून हे राम हे शब्द निघाले. महात्मा गांधींनी केवळ स्वातंत्र्यासाठीच संघर्ष केला नाही, तर भारताला आत्मनिर्भर होण्याचाही मार्गही दाखवला. त्यांचे विचार आजही समर्पक आहेत आणि ते भविष्यातही राहतील. गांधीजींनी भारत स्वच्छ बनवण्याचेही प्रयत्न केले होते. भारत सरकारच्या स्वच्छता मोहिमेत आपण सहभागी व्हायला हवे. आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवून आपण भारताच्या स्वच्छता मोहिमेला एक बळ देऊ शकतो. स्वच्छ भारत ही एक सामाजिक जबाबदारी आहे. सगळ्यांनी आपले घर, परिसर, बाजारपेठ, रेल्वे स्थानके, पर्यटन स्थळे यांसह सर्व सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आता एवढेच म्हणेन, आपण लढलात देशासाठी केवळ हातात काठी घेऊन. आपण लढलात देशासाठी केवळ हातात काठी घेऊन. जनसागर जमा केलात एक कुशल संघटक होऊन. जनसागर जमा केलात एक कुशल संघटक होऊन. अशा या महात्मा गांधीजींना माझा कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. आणि अशाच नवनवीन भाषणासाठी आमच्या सोनेरी स्पर्श हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा.